भोंदू अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, दुसऱ्या गुन्ह्यासाठी खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार. खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला चौकशी करून सोडलं. रात्री उशिरापर्यंत मुलगा आणि वडिलांची समोरासमोर चौकशी. जमीन गैरव्यवहार प्रकरणात एसआयटीनं काल घेतलं होतं ताब्यात. एसआयटीच्या तपासातून भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर. शाकाहारी लोकांना मासा खाण्यास भाग पाडलं. पाण्यातील वनस्पती सांगून खाऊ घातला मासा. गुरुदेवजींच्या आशीर्वादानं माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली. जैन समाजाच्या कार्यक्रमात महापौर रितू तावडेंचं विधान. तर कुणाला कशानं बरं वाटेल सांगता येत नाही. संजय राऊतांचा रितू तावडेंना खोचक टोला. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिलेंना उमेदवारी. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरेंच्या नावाची चर्चा. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात. सुनेत्रा पवारांच्या विरोधात 3 उमेदवारी अर्ज. 3ही उमेदवारी अर्ज पुणे जिल्ह्याबाहेरील. आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळू नये यासाठी नरेश अरोरांनी अजित पवारांना चुकीचा सर्व्हे दिले. आमदार अमोल मिटकरींचा आरोप. पवारांवर टीका करण्याची सूचना दिल्याचा दावा. पोलीस अधिकाऱ्याकडून अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी. अकोल्यातली घटना. आघातातील युद्धामुळे दैनंदिन वापरातील वस्तू महागण्याची शक्यता. एसी, फ्रीज, स्मार्टफोन, टीव्ही महागण्याची शक्यता. कच्चा माल महागल्यानं दरवाढीचे चिन्ह. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका. व्यावसायिक गॅस सिलेंडर 195 रुपयांनी महाग. घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे. तर प्रीमियम पेट्रोल 2 रुपयांनी महागलं. साध्या पेट्रोलच्या दरामध्ये कुठलाही बदल नाही. आता सिम कार्ड प्रमाणे बँक खातं पोर्ट करता येणार. खाते क्रमांक तोच ठेवून बँक बदलता येणार. रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय. आणि नोकरदारांसाठी आजपासून एक मोठा बदल लागू. नोकरी सोडल्यास सेटलमेंट होणार वेगात. 48 तासांच्या आत सर्व देणी द्यावी लागणार. 2 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला तर व्याजासह पैसे परत मिळणार.